आपल्याला आता शूटिंग करतो ना, चालू आहे हां, आपल्याला आता डिकम्पोजर नावाचं हे खाद्य शेतीसाठी उपयुक्त पडणारा द्रवपदार्थ बनवायचा आहे. त्यासाठी आता या ड्रममध्ये आता आपण 200 लिटर पाणी भरलेलं आहे, स्वच्छ पाणी नळाचं. आता आपण त्याच्यामध्ये 2 किलो गूळ टाकत आहे. टाका, तू शूटिंग चालू ठेव. हे दाखव तिला वरून हे बघ, काय टाकता याच्यामध्ये? गूळ. कशासाठी? औषध तयार करायसाठी. शेतीचं औषध. आणि आता आपण डिकम्पोजर नावाचं जे हे बनवलेलं आहे, काय शेतीसाठी उपयुक्त औषध बनवलेलं आहे, ते आता आपण काडीने कोरून, काडीचा वापर करून ते आपण कोरून काढतोय. आणि ते आपण आता पाण्यात टाकतोय. त्याला शक्यतोवर आपण हाताचा उपयोग करायचा नाही. टाकलं पाण्यामध्ये. बाटली धुवून घ्या ना. मग धुवायची दमना जरा. ते धुवायची पहिले काड्याने काढून घ्या. हे दाखव. हे बघा, आता असं टाकतोय आपण. आता आपण थोडं मध्ये चिटकलेलं आहे म्हणून याच्यातलं पाणी सोडून द्या थोडीशी भिजून द्यायला. नाही काय ना सरे, त्याच्यात पाणी टाकून असं काठीने मिक्स करतात आणि त्याला आता याच्यात टाकून द्यायचं. हे बघ, हे टाकला. अजून आपण थोडं आहे त्याच्यात. ही फक्त एक बॉटल आपण वापरलेली. आता आपण गूळ मोठी लांब काडी आणली. नाही हे पुरं ड्रममध्ये जाणार खालीपर्यंत. आता आपण खाली गूळ टाकलेलं आहे, त्याला आपण हलवलं पाहिजे. म्हणजे मग ते हे विरघळेल चांगलं. लांब दे, वितळेल. लांब काडी होती नाही करेल, लांब येऊन जायला बरोबर. लांब कुठे तिकडं बरोबर येऊन जायला का? हे कशाला खराब करते चांगल्या. आता आपण दंडा ड्रममध्ये टाकू आणि याला असं पाणी डावळायचं. पाणीला मिक्स करून घ्यायचं आणि हे पाणी दिवसातून 3 वेळा हलवायचं आहे. किती वेळा? 3 वेळा. इकडं आमचं काही शूटिंग होईल का? पाण्याचीच होईल. हे 3 वेळा पाण्याने हलवायचं दिवसातून. मग हे जवळजवळ 7 दिवस आपण हे पाणी असं दिवसातून 3 दिवस तरी हलवणार आहेत. 3 दिवस ने 3दा. 3 वेळा हलवायचं आहे. मग याचा आपल्याला उद्यापासून याचा परिणाम दिसेल. उद्यापासून हे जे प्लास्टिकच्या टाकीत पाणी टाकलेलं आहे ना, हे द्रव्यातून औषध तयार होईल. हा ड्रम इथे घ्यायला पाहिजे नाही का? हे जवळजवळ भुरं पाणी तयार होईल. पांढरं थर येईल याला. असं आपण 7 दिवसात हे द्रव्य तयार होईल. नंतर या
द्रवमधून 20 लिटर आपण पुन्हा सॅम्पल अलग काढून घेऊ आणि 180 लिटर जे उरेल ते शेतात शेणखत तयार करण्यासाठी शेणामध्ये मिक्स करणार आहोत. त्याच्यापासून काय तयार होईल? कंपोस्ट खत. कंपोस्ट खत. शेणापासून कंपोस्ट खत तयार व्हायला पुन्हा 12 दिवस लागतील. किती? 12 दिवस. 12 दिवसानंतर तयार झालेलं कंपोस्ट खत आपण शेतातील पिकांसाठी आणि पाण्यातल्या माशांसाठी खाद्य म्हणून वापरणार आहोत. आणि दर 15 दिवसांनी अशा ड्रममध्ये तयार झालेलं 1500 ते 1600 लिटर पाणी असलेलं द्रावण हे आपण माशांना खाद्य म्हणून टाकणार आहोत. याचा आतापासूनच कलर थोडा थोडा बदलतोय. थोडा ग्रीनिश होऊन गेला आहे. पण कॅमेरामध्ये येत नाही. ग्रीनिश होऊन गेला आहे त्याचा कलर, ग्रीनिश ब्लू, पण कॅमेरामध्ये येत नाही. बंद करा आता.